सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान नित्यानंद, गुरुदेव मुक्तानंद व महायोगी स्वामी उमानंद ना कोटी कोटी नमस्ते आणि सर्व गुरुभक्तांना सर्वांना नमस्कार. आता आधीच सांगते की मी या गप्पा गोष्टी 1982-1984 या काळात आणि त्यावेळेला जे काही गुरुचरित्र उलगडलं हे सांगितले. त्याचा रेफरन्स म्हणजे परमहंस ताई ज्यावेळी गणेश पूजेला जातात तेव्हा बाबा कुठल्याही भक्ताला जे काही सांगत ते सर्व काही आपल्यासाठी आहे असं ताईंचा भाव होता. आणि म्हणूनच ह्या 2 वर्षात 3 वर्षात जे काही मी बघितलं, जे गुरुचरित्र उलगडलं ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा माझा नम्र प्रयत्न आहे. ह्या छोट्या छोट्या घटना आहेत, त्यामुळे असं एकसंधी नसेल, छोटे छोटे प्रसंग आहेत आणि त्याच्यात ताईने आम्हाला काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे शब्द ताईंचे जे होते किंवा ते प्रसंग तसेच्या तसेच सांगणार आहेत. आता ह्या गोष्टीला साधारण 44 वर्ष झाली, तर कदाचित कोणाच्या मनात येईल की बाबा इतक्या वर्षानंतर तुम्हाला हे कसं काही आठवतं. तर बरोबर आहे, मी काल काय जेवले ते मला आज नाही आठवत. पण ताईंचं व्यक्तिमत्व इतकं त्रिकालदर्शी आणि पॉवरफुल होतं की ताई जे जे काही बोलत ना ते सगळं आपल्या मनावर कोरलं जात. आणि हा तुमचाही अनुभव असणार, जेव्हा तुम्ही कधी टेप्स ऐकता किंवा ज्या कोणाला ताईंचा सहवास लाभला त्यांना आठवत असेल प्रत्येक गोष्ट तेवढी आपल्या लक्षात राहते किंवा त्या प्रवचनातल्या पण सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या बरोबर लक्षात राहतात. आपण इतर गोष्टी विसरत असू. तर आता सुरुवात करते मी. माझा पहिला जो आठवण आहे ते म्हणजे एक मुलगा आला होता पेढे घेऊन आणि त्याला 12वी नंतर चांगली मेडिकलला ॲडमिशन मिळाली आणि तो खूप खुश झाला होता. ताईंना सांगत होता की मी हे लॉकेट घातलं ना म्हणून मला चांगले मार्क मिळाले. ताईंना अंधश्रद्धा कधीही आवडली नाही, कधीही ताईने अंधश्रद्धेचा प्रसार नाही केला. ताई म्हणाल्या नाही, लॉकेट घातलं म्हणून तू पास नाही झाला, तू नियमित रेग्युलरली ध्यानाला येत असेल, जी बुद्धी गंजली होती ती ध्यानामुळे शार्प झाली आणि म्हणून तुला मार्क चांगले मिळून तू मेडिकलला गेला. तिथे लॉकेट घालण्याचं हे नाही आहे. पण म्हणून आपण का लॉकेट घालतो त्याचंही कारण आहे. आपण जेव्हा जगात वावरतो तेव्हा सगळ्यांच्या नजरा सारख्या नसतात, त्याच्यापासून आपल्याला कोण प्रोटेक्शन देणार, म्हणून ते लॉकेट आहे. आणि ते काळ्या दोऱ्यातच घालायला पाहिजे. एका बाईंनी ताईंना असंच विचारलं की एक ज्योतिषी मला म्हणतात की तुम्हाला काळा रंग नाही चालला तर मी लाल धाग्यात घालू का. तर त्याच्यावर ताई म्हणाले की नाही, काळ्या धाग्यातच घालायचं, कारण ती एक लक्ष्मण रेषा असते. आपल्या अवतीभोवती खूपसे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आत्मे फिरत असतात. ज्या वेळेला तुम्ही ते काळ्या दोऱ्यात घालता तेव्हा काय होतं की तुम्ही त्या शक्तींना आतमध्ये प्रवेश करण्यापासून अडवता आणि म्हणून ते तसंच घालायचं. हा पहिला प्रसंग. त्यानंतर ताईंचं तरुण पिढीवर खूप प्रेम होतं, कारण ताईंना वाटायचं तरुण पिढी आता पुढे काय ते करेल. सगळ्या ह्या आज्या म्हणजे आता मी पण त्या एजला गेले पण त्यावेळेला तरुण होते, तर ह्या सगळ्या तरुण पिढीला आपण तयार करूया म्हणून ताईंनी आमच्यासाठी कोर्सेस ठेवले होते. तर त्यात कोणीही 2 कोर्सेस घ्यायचे. तर मी कोर्स घेतला होता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड हाऊ टू कीप करेक्ट कॉन्टॅक्ट. आता हे जे क्लासेस आहेत ते आमचे सत्संगाच्याच वेळेला व्हायचे, आधी नव्हते, त्याच वेळेला होतं सर. तर ह्या गोष्टीचा जे काही मी शिकले ते आता मी सांगणार आहे, ज्या टिप्स आम्हाला ताईने दिल्या त्या. आणि ह्याचा मला प्रोफेशनल लाईफमध्ये अतिशय फायदा झाला, कारण ज्या वेळेला मी प्रोफेशनल लाईफमध्ये शिरले तेव्हा माझा जी एरिया होती ती मेनली मेल डॉमिनेटेड म्हणजे पुरुषप्रधान होती. एका ठिकाणी तर असं होतं की 40 मेल प्रोफेसर्स आणि मी एकटी स्त्री होते. पण ह्या टिप्स पाळल्यामुळे मला खूप फायदा झाला. माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मला कधीही अडचणी आल्या नाहीत. आता ते काय टिप्स होत्या ना ते मी सांगते. पहिलं ताईंचा भर कपड्यांवर होता की कपडे कसे पाहिजेत. ताई म्हणायच्या एखादी खूप महागडी गोष्ट म्हणजे जरा सोन्याची बांगडी किंवा हिऱ्याचं काही किंवा पैसे आपण असेच इकडे तिकडे टाकू का, तर नाही टाकणार.
आपण ते जपून तिजोरीत ठेवतो. मग तसंच हे जे आपल्याला शरीर देवाने दिलं आहे ते पण तितकंच महागडं आहे. कारण तुम्हाला पैसे गेले तुम्ही कमवू शकता, पण शरीराचा एखादा भाग निकामी झाला तुम्हाला तो परत नाही मिळत. हे शरीर अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची. ते नेहमी प्रॉपरली कव्हर्ड पाहिजे. जसं आपण दागिने झाकून ठेवतो, पैसे तिजोरीत ठेवतो, तसं हे शरीर देखील तुम्ही नीट झाकून ठेवा. असं सगळ्यांसमोर प्रदर्शन स्पेशली तरुण वयात तर करूच नाही, कारण की सगळ्यांच्या नजरा सारख्या नसतात. दुसरं ताईंनी सांगितलं होतं, एकदा काय झालं, अशीच फॅशन होती तेव्हा, मी एकदम डार्क ब्राऊन म्हणजे ऑलमोस्ट काळ्या रंगाचा ड्रेस घालून गेले आणि ताई म्हणाल्या, हे काय आज काय काळा माणूस बनून आली आहेस तू? तर मला काही कळलं नाही, मी हसले आणि बसले. तर तेव्हा ताई म्हणाल्या, नाही काळे घालू नको, साधारणतः लाईट कलर्स वापरावे. तर त्याचं ताई कधी ना नुसतं सांगत नसत, त्याचं कार्यकारण सांगायचं. तर ताईने काय सांगितलं की जसे हे आत्मे आपल्या भोवती फिरतात, ते जे काळा दोरा आहे ते त्याला अटकाव करतं, पण तुम्ही संपूर्ण काळं बनून जेव्हा येता तेव्हा तुम्ही त्या शक्ती अट्रॅक्ट करता. आणि स्पेशली मंदिरात येता तेव्हा मंदिरात कसं की खूप पवित्र वातावरण आहे, तर त्याच्यात तुम्ही त्या कपड्यांनी त्या एनर्जीज घेऊन येता बरोबर, म्हणून त्या घालायच्या नाही. हे कपड्यांचं झालं. दुसरं चालायचं कसं ते पण ताईने सांगितलं होतं की आपण अगदी सॉफ्टली चाललं पाहिजे. कधी कधी असे आपण पाय घसटत चालतो किंवा पाय आपटत चालतो, तसं नाही, अगदी सॉफ्टली चालावं की ज्याने दुसऱ्याला त्रास होऊ नये. ताईंचं मेन ध्येय हेच होतं की आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये. ते हाऊ टू कीप करेक्ट कॉन्टॅक्टमध्ये ताईंनी तेच सांगितलं की असं वागा की ज्याने दुसऱ्यांना तुमचा त्रास नाही होत कामा. ॲटलिस्ट तुम्ही चांगलं काही नाही करता आलं तरी चालेल, पण निदान त्रास तरी होता कामा नये. अनाहूतपणे आपण मुद्दाम करतोच नाही, पण ती एक सवय असते की पाय आपटत चालायचं. तर तेव्हा ते ताईंनी सांगितलं होतं की नाही, अगदी सॉफ्टली चालायचं. दुसऱ्याशी बोलताना शक्यतोवर मृदू बोलायचं, ओरडून अंगावर खेकसून असं बोलू नका. कारण त्यावेळेला जेव्हा तुम्ही असं बोलाल काय होतं, तो समोरचा माणूस तुमचं ऐकणंच बंद करतो. अर्थात मला ह्याचं संपूर्णपणे पालन करता आलं नाही, कारण की नंतर मी टीचिंग लाईनमध्ये गेल्यानंतर थोडंसं मुलांकडे जी नाठाळ होती तर त्यांना जरा ओरडून बोलावं लागायचं. मी मनातल्या मनात माफी मागायचे आणि त्यांना ओरडायचे, पण ते त्यांच्या भल्यासाठी होतं. पण हे मेन होतं की तुम्ही कोणाशीही बोलताना सॉफ्टली, सॉफ्ट स्पोकन, प्रेमाने बोला की तो माणूस ऐकेल. नाहीतर सुरुवातीलाच तुम्ही एक त्यांच्यात आणि तुमच्यात वॉल निर्माण करता. एक दिवस आम्हाला सकाळी ताईने सांगितलं की आम्ही संध्याकाळी तुमची खोली बघायला येणार आहे. आम्ही 6-7 मुली राहत होतो आणि ॲज युजल 17-18 वर्षाची मुलं कशी राहणार एका खोलीत, तसं भरपूर पसारा असायचा, पुस्तकं पडलेली असायची, कारण आम्ही तिथूनच कॉलेजला जायचो. कपडे इकडे तिकडे टाकलेले असायचे. आणि ताई येणार म्हटल्यावर ती खोली आम्ही इतकी स्वच्छ केली, खूप छान, कुठेही धूळ नाही, कचरा नाही, कपडे पडलेले नाहीत, अगरबत्ती लावली, वातावरण अगदी प्रसन्न केलं. ताई आल्या, ताईने बघितलं, वा छान ठेवली आहे. मग सत्संग झाला. सत्संगात ताईने विचारलं, नाही मी अशीच असते का? आता ताईंच्या समोर कोण खोटं बोलेल. आम्ही सांगितलं, नाही ताई आज तुम्ही येणार ना म्हणून स्वच्छ केली. मग तेव्हा ताई म्हणाल्या, का प्रत्येक वेळेला दुसरा कोणी आपल्या घरी येईल तेव्हाच आपण आपलं घर किंवा मंदिर स्वच्छ करायचं? आपण आपल्यासाठी का करू नये? आपल्यात सुद्धा गुरु आहे ना, मग आपण आपल्यासाठी का करू नये? ज्या वेळेला तुमचा आसपासचा परिसर तुम्ही जितकं स्वच्छ व्यवस्थित राहा तेवढी ती शक्ती तुमच्यातून जास्त प्रकट होईल. त्यामुळे कधीही पसारा वगैरे असला तर तुम्हाला ती शक्ती प्रकट नाही होणार तिथून. म्हणून घर असू दे, मंदिर असू दे, सगळं काही स्वच्छ क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतरची एक गंमत आहे, आम्ही 1982च्या ख्रिसमस वेकेशनला दोघीजणी राहायला गेलो होतो मंदिरात. शिरीष शेट्टे, त्यांची बहीण शर्मिला आणि मी. आणि त्यावेळेला त्या काळी आम्हाला भरपूर सुट्टी असायची, आतासारखं नाही. 15 दिवस सुट्टी होती ख्रिसमसची. 15 दिवस आम्ही राहिलो. निघायचा दिवस आला जवळ. ताईने विचारलं की आता कधी येणार? शर्मिला सॉफ्ट स्पोकन आणि ही होती, मी थोडीशी आगाऊ होते त्या काळी पण. तर मी ताईने सांगितलं, आता ताई पुढच्या मे महिन्यातल्या सुट्टीत.
एवढं मी बोलले. त्यानंतर जी खरडपट्टी निघाली आहे ती एका सिद्धयोगेश्वरीच्या प्रवचनात पण तुम्हाला ऐकायला मिळेल. ताईंनी काय सांगितलं की हे पुरुष क्षेत्र आहे, तर त्यामुळे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इथे यायला पाहिजे. सॉरी, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इथे या. कारण घरी केलेल्या साधनेपेक्षा इथे केलेली साधना आणि सेवा तुमची खूप पटीने फळते, त्याचा खूप पटीने तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे इथे जेव्हा धिस कन्सिडर धिस टू बी ॲज युअर सेकंड होम, हे तुमचं दुसरं घर आहे असं समजा. जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा इथे येत जा. मग तसंच आम्ही करायला लागलो. आणि अजून एक गोष्टीत ताईने आम्हाला छान अडकवलं, ते म्हणजे कसं की दर शनिवार रविवार आम्हाला तिथे मंदिरात राहायला बोलवायच्या ताई, आणि अभ्यास मंडळ असायचं मुलींचं. तो अभ्याससुद्धा कसा करायचा ज्ञानेश्वरीचा तो आम्हाला ताईने सांगितला होता. साधारणतः मला अजून आठवतं आहे, पहिला अध्याय जेव्हा होता तर तुम्ही बघाल तर पहिल्या बऱ्याचशा ओव्या त्याच्यात कोण कुठचा शंख वाजवतो ते. आम्ही काय केलं, जेवढ्या ओव्या होत्या त्याला चार रविवार होते, त्याने डिव्हाइड केलं. तेवढ्या ओव्या घेतल्या आणि पहिल्या आमच्या ज्या अभ्यास मंडळात फक्त सगळीजण शंखांची नावं बोलत बसली. ताई म्हणाला अभ्यास असा नसतो करायचा. ज्या वेळेला तुम्हाला तो पहिला अध्याय द्यायचा आहे करायचा आहे तर तो संपूर्ण वाचा आधी, आणि मग त्याच्यातले ताईने आम्हाला काही मुद्दे सांगितले होते. तशा मुद्द्या तुम्ही 2-2 मुद्दे घ्या आणि त्याच्यावर बोला. पण हे असं एका अध्यायात सगळे शंख आणि दुसऱ्या अध्यायात सगळी उपमा अलंकार ते आणि तिसऱ्यात सगळं तत्त्वज्ञान असं नको आहे आपल्याला. अशा टाईपने आम्हाला तो अभ्यास ताईने सांगितला होता करायला. त्यानंतर एक मुलगा, त्याला नेहमी अभ्यासात खूप कमी मार्क मिळायचे. तर त्याच्या आईने सांगितलं ताईंना की हा किती अभ्यास करतो पण मार्क काही मिळत नाहीत, मग काय करायचं आता. ताईने विचारलं तुम्ही त्याला काय खायला घालता, भेळपुरी पाणीपुरी, त्यावेळेला पावभाजी नव्हती बरं का, तो कन्सेप्ट नंतर आला, समोसे बटाटे वडे असं सगळं असतं करा. ते म्हणजे हो रात्रीच्या जेवणाला ना त्याला पोळी भाजी आवडत नाही म्हणून मी हेच करतो आम्ही. ताई म्हणाल्या जर बुद्धी शार्प हवी असेल तर तुम्हाला सात्विक आहारच घ्यायला हवा. मार्क चांगले मिळायला बुद्धी शार्प हवी. आणि जर सारखं तुम्ही त्याला असं तामसिक खायला घातलं रोज तर ती बुद्धी कसं काम करणार. त्यामुळे आधी पहिला त्याचा आहार सुधारा, नंतर आपोआप मार्क मिळतील. आणि खरंच झालं की वार्षिक परीक्षेत त्या मुलाने खूप चांगली लॉंग जम्प घेतली. त्या ह्याच्यात नवीन भाषेत बोलायचं तर जे तो जेमतेम पास होत होता तर त्याला 70 वगैरे टक्के मिळाले मार्क. तर त्याच्यावरून आम्हाला कळलं की आपला आहार कसा हवा की सात्विक हवा, खूप तामसी आहार खाऊ नये. आहारावरून अजून एक गंमत आठवते की आम्ही सगळी मुलं राहत होतो आणि आंबे खूप आले होते मे महिन्याच्या सुट्टीत. तर रात्री आम्ही ताईंकडे निरोप पाठवला की मँगो मिल्कशेक करून पिऊ का. मँगो मिल्कशेक करून पिऊ का, तर त्याचं काही उत्तर आलं नाही त्या दिवशी रात्री. म्हटलं आता राहू दे, बघूया उद्या. उद्या सत्संगात ताई आल्याची आमची खरडपट्टी काढली. ताई म्हणाल्या इथे आपण नाव काय दिलं आहे मंदिराला, महायोग विद्यापीठ, ब्रह्मविद्या भवन. म्हणजे तुम्हाला मी डायरेक्ट PhDला ॲडमिशन दिली आहे आणि तुम्ही पहिलीतल्या मुलाचे प्रश्न विचारतात का मला की इथे तुमचा जिभेवर कंट्रोल हवा, खाण्यावर आणि बोलण्यावर. गुरुचरित्रात तो जो कली आहे त्याने पण जिव्हा धरली आहे ना, खाण्यावर बोलण्यावर दोन्ही ठिकाणी कंट्रोल का हवा, कारण की ह्या सर्व गोष्टी इट मॅटर्स. तर त्या मँगो मिल्कशेकचं तर आम्ही विसरलोच नंतर, काही म्हणजे हिंमतच झाली नाही ताईंना विचारायची. जे मिळायचं ते गुपचूप जेवायचं. पण आहार चांगलाच होता, सात्विक होता. आमची अभ्यासात त्यानंतर खूप प्रगती पण झाली, तो प्रश्न नाही. पण त्यावेळेचं ते मँगो मिल्कशेकचं जवळजवळ पाऊण तासचं खरडपट्टी माझ्या अजून लक्षात येते, मात्र मी सांगणार नाही हां. एवढंच सांगेन की आमची निघाली. अजून एक मजा त्याच्याच खाण्यावरूनच. आमच्या बरोबर एक मुलगा जो होता तर तो खिचडी खायचा, पोहे खायचा, पण त्याला उपमा आवडायचा नाही खायला. ते ताईंना कळलं. तर ताई त्रिकालदर्शी होत्या, त्यांना सगळंच कळायचं. तर त्यांना कळलं की उपमा नाही खात हा मुलगा.
मग ताईने सांगितलं ठीक आहे, उपमा नाही ना खात, मग सगळ्यांना उद्यापासून पोहे. आम्ही तिथे राहायला होतो बरं का, असं नाही की घरी जायचो, तिथे राहायला होतो, तिथूनच कॉलेजात जात असो. आणि दुपारच्या नाश्त्याला किंवा डब्यात न्यायला रोज बटाट्याच्या काचऱ्या आणि पोहे. कॉलेजमध्ये मी तो डबा उघडला की सगळी हसायची. तेव्हा कॉलेजची मुलं न्यायची ना डबा, सगळी न्यायची. आत्ता नाही. मला माहिती आता तुम्हाला बरेच बाकीची अट्रॅक्शन्स असतात, पण आम्हाला आणि आम्ही मंदिरातून जायचो. घरून असो तर एखाद दिवस चला बाहेर काहीतरी खाऊ, मंदिरातून शक्यच नव्हतं. तर रोज बटाट्याच्या काचऱ्या आणि पोहे. तर तेव्हा ताईने सांगितलं की तुमच्याकडून मला जे तापस करून घ्यायचं आहे, तुम्ही असं काही काही खात राहिलात की कशी तुमची ध्यानात प्रगती होणार. आणि ध्यानातच जर प्रगती नाही झाली तर मग काही पुढे आपलं हे नाहीच आहे. म्हणजे इथे तर ध्यान मेन आहे ना, ध्यान, ज्ञान आणि भक्तीची शेपूट. आता भक्ती नसेल तर माणूस मंदिरात येणारच नाही, ही पहिली गोष्ट. पण ध्यान आणि ज्ञान ताई देत होत्या, ध्यान आमचं आम्हालाच करायचं होतं. जरी ताईंनी आम्हाला दीक्षा दिली होती तरी ते आमच्या बाहेरच्या वागणुकीवर, खाण्यावर, सगळ्यावर अवलंबून होतं. आणि म्हणून ते आम्हाला तो मेनू होता. नंतर माझी फायनलची परीक्षा होती, जेव्हा मी आणि शर्मिला आम्ही दोघी घरी गेलो त्यावेळेला आमचे ते पोहे संपले. नाहीतर जवळजवळ आम्ही 8-9 महिने ते तोच आहार घेतला होता. अजून त्याच्यावरून एक गोष्ट आठवली मला की ग्रंथालय आहे आपल्या मंदिरात, चकाल्याच्या, खूप मोठं आहे. आणि तिथे ती पुस्तकं जी ठेवलेली असतात ती जरा साफसफाई करायला लागते त्यांची. तर आम्ही सगळी मुलं, तुझे बाबा पण होत्या त्याच्यात, ते अगदी असायचेच ॲक्टिव्हली इन्वॉल्ड. तर आम्ही सगळी साफसफाई आम्ही केली. साधारण सकाळी प्रवचन झालं, कारण त्याच्या आधी आम्ही जेवत असू सकाळी, सत्संग झाला आणि 10ला सुरुवात केली आम्ही करायला साफ. संपेपर्यंत 3:30 वाजले. भूक लागली होती. आणि मग तेव्हा काय केलं, माई म्हणजे मदनदादांच्या आई, त्यांनी आमच्यासाठी छान कांद्या बटाट्याचा रस्सा केला. आणि विजयदादा म्हणजे विजय विरकर, त्याने खालून जाऊन ब्रेड आणला आणि आम्ही मस्त खाल्लं. आणि 4 वाजता सुरू होतं आपलं रुद्राला बसलो. रुद्राला बसल्यानंतर ते सगळं झालं, ताई 6ला बाहेर आल्या. आमचं पूर्वी काय असायचं की रुद्र झाला की आम्ही भोजन प्रसाद घ्यायचो. आता 3 वाजता खाल्ल्यानंतर इतकं लगेचच काही 5:30ला जेवण जाणार, म्हणून आम्ही सांगितलं आत्ता नको, आम्ही सत्संगानंतर जेवू. ताई कधीच विचारायच्या नाहीत, पण त्या दिवशी आम्हाला आल्या विचारलं, मग सगळ्यांची जेवणं झाली ना? काय सांगणार. ताईनं सांगितलं की नाही असं झालं. ताई खूप रागावल्या आमच्यावर. मी म्हणे तुम्हाला 1.5 तास सहन करता आली नाही भूक, मग तापस तुम्ही कसं करणार. तुम्ही जे काही इथे काम केलं ते तापस होतं आणि हे सगळं तुम्ही ते खाल्लं, त्यामुळे ते तापस निघून, म्हणजे ते जे तुमचं फळ जेवढं तुम्हाला मिळायला पाहिजे होतं तेवढं आता नाही मिळणार. त्यातलं आता किती देव कट करतो ते मला माहिती नाही, ताईने सांगितलं, पण सगळ्याच्या सगळं मिळणार नाही. म्हणून म्हणे नेहमी तुम्ही जेव्हा सेवा कराल, आता समजा तुम्हाला तिथे काही वेळेला अन्न जास्त असतं, तुम्ही घेतलं तर पेटीत टाकायचं. त्याचं पण एक मला उदाहरण आठवतं आहे. तिथे एक इंदिरा काकू म्हणून, जुन्या साधकांना तुम्हाला माहिती असेल इंदिरा काकू, तर त्या ट्रस्टी होत्या तेव्हा तिथल्या. आणि त्या सकाळी यायच्या आणि सगळे हिशोब सगळं हे करून दुपारी 2पर्यंत जात असत. कधी त्या 3पर्यंत थांबल्या तर त्यांना चहा माई द्यायच्या. ताईंच्या लक्षात आल्यावर ताईने त्यांना सांगितलं, ज्यावेळी तुम्ही चहा प्याल त्यावेळी 8 आणे पेटीत टाका. त्याचं कारण काय की तुम्ही जी इथे सेवा करता तिथे एका चहाने जायला नको. 8 आणे काही जड नाही, पण जेव्हा आपण फुल ना फुलाची पाकळी देतो तेव्हा आपलं सगळंच्या सगळं तापस जात नाही. आता त्या दिवशी टेप ऐकताना मला एक ताईंचं वाक्य आठवलं, ह्याला अनुरूप असं आठवलं, ते मी तुम्हाला सांगते. ज्याच्यात ताईंनी म्हटलं आहे, आपण जे दान करतो ते गुरुला कृपा करण्यासाठी माध्यम असतं. म्हणजे आता आजचा दिवस आहे किंवा आपण मधून जेव्हा असे काही दिवस असतात तेव्हा आपण जेव्हा दान करतो तर गुरुला तेच माध्यम होतं की त्याने तो तुम्हाला देतो. कारण बाबा पण म्हणायचे, घेसी तसा देसी ना, म्हणजे देव जेव्हा आपल्याकडून काही घेईल तेव्हा तो आपल्याला अनंत रूपात परत करतो.
पण ते आधी घ्यायला तर लागतं, आपल्याकडून काहीतरी लागतं. आणि म्हणून सेविकांना सुद्धा आपण मंदिरात का सांगितलं आहे की तुम्ही पैसे भरायचे भोजनाचे. 20 रुपये म्हणजे फार नाही. 20 रुपयात आज मुंबईत वडापाव पण येत नाही. 20 रुपयात आपण एवढा सगळं प्रसाद ग्रहण करतो जे अनमोल आहे, त्याला काही मोलच नाही आहे त्या प्रसादाला. इतकं त्याचं महत्त्व आहे की अगदी एका कणाने सुद्धा माणूस तरून जाईल तितकी भक्ती असली तर त्यामुळे 20 रुपये द्यायला काहीच नाही. पण आपण ते का ठेवलं आहे, कारण की ती फुल ना फुलाची पाकळी होते, त्यांच्यावर ते गुरुऋण राहत नाही. कुठचीही ऋणं माहितीच आहे तुम्हाला की कुठचीही ऋणं असतील तर ती वाढत वाढत जातात आणि ती आपल्याला जन्मोजन्मी फेडायला लागतात. गुरुऋण तर असं आहे की आपल्याला गुरु होऊनच फेडता येतं, ते आता आपला पुढचा जन्म येईल माहिती नाही. एक्सक्यूज मी. त्यानंतर अजून एक मजा मला आठवते. आता मी माझीच सांगते मजा. माझं नेहमी पेपर राहायचे, म्हणजे परीक्षेचे पेपर कधीच कंप्लीट व्हायचा नाही की 100 मार्काचं असेल तर 5 मार्काचं 7 मार्काचं नेहमी सुटायचं, पेपरच कंप्लीट नाही व्हायचा. तर तेव्हा ताईंनी मला वेगळी साधना दिली होती. मला ताईंनी काय सांगितलं होतं की काश्मीर शैलीझमच्या टेप्स लिही, पण त्याच्यावर एक अट होती. ती काय होती की पॉज घ्यायचा नाही, रिव्हर्स जायचं नाही. तू 10 वेळा ऐक, 12 वेळा ऐक, पण लिहून काढ तशाच्या तशा. म्हणजे ताईंचं स्पीड जो आहे त्या स्पीडने मला लिहायला होईल आणि म्हणजे तेवढा माझा स्पीड वाढेल. आता हे रिव्हर्स का नाही जायचं आणि पॉज बटन का दाबायचं नाही, त्याचं एक ताईने कारण सांगितलं होतं. ताई काय म्हणाल्या की ज्या वेळेला तुम्ही सरळ ऐकता ती परावाणी आहे. ताई तर परमेश्वर स्वरूप होत्या, आता त्या रूप झाल्या, कारण तेव्हा ताईने ते सांगितलं होतं की जोपर्यंत मानवी देह आहे तेव्हा लाईक शिव, म्हणजे शिवासारखा. आणि ज्या वेळेला समाधी घेतली जाते त्यावेळेला त्या कम्प्लीट शिवच होतं. तर तेव्हा ते तर म्हणजे ताईंना हे माहिती होतं. तेव्हा ताई काय म्हणाल्या की त्या परावाळीतून जे शब्द निघाले आहेत ते शब्द गायत्री मंत्रासारखे किंवा त्याहूनही श्रेष्ठ आहेत. गायत्री मंत्र हा त्या ऋषींची माफी मागून वगैरे त्याची काहीतरी बरीच प्रोसिजर आहे, मला माहिती नाही, पण तो संहारक पण ठरू शकतो तसं नाही केलं तर. तेव्हा ताईंनी हे सत्संगात सांगितलं होतं, ज्या वेळेला मला स्पेसिफिकली लिहायला सांगितलं तेव्हा, की तो उलटा जर चालवला तर तो संहारक होतो आणि नीट ऐकलं तर संरक्षक होतो. ज्या वेळेला आता मी टेप लावते त्यावेळेला मला म्हणून जर एखादा पार्ट माझा मिस झाला, काही वेळेला आपल्या मनात इतर विचार येतात किंवा मिस होतं, तर मी तो टेप नंतर पुन्हा ऐकते, पण पाठी जात नाही, कारण तो संहारक, आता इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सांगते, संहारक म्हणजे त्याच्यात अडथळे निर्माण होतात आणि संरक्षक म्हणजे इट विल प्रोटेक्ट यू ऑल द टाईम असं. तर असा त्याचा अर्थ होतो, असं ते हे होतं. नंतर एक आजी होत्या, त्यांनी पार्ल्याला राहायच्या आणि त्यांनी ताईंचं नाव ऐकलं होतं म्हणून त्या येत असत मंदिरात. त्यांनी बहुतेक आयुष्यात खूप दुःखद प्रसंग अनुभवले होते, तर त्यामुळे त्या सारख्या यायच्या, त्या डोळ्यात पाणी घेऊनच यायच्या आणि सारख्या अशा रडायच्या. ताई म्हणायच्या तुम्ही सारख्या का ओरडता? नाही म्हणे, माझं ना मन सतत उदास असतं. आता मन उदास होणं ही साधारण मला असं वाटतं की एक वय उलटायला लागलं की मग लहान मुलांच्यात सुद्धा आता ती टेंडन्सी दिसते, असं नाही आहे की फक्त वयस्क लोकांच्यात दिसते. तेव्हा ताईंनी त्यांना ना 3 उपचार सांगितले होते. पहिलं ताईंना त्यांना काय सांगितलं की तुम्ही जप करा. त्या म्हणाल्या माझं जपात मनच नाही लागत, मी जप करायला बसले ना की पुन्हा तेच विचार येत राहतात आणि त्यामुळे मला काही ते जप माझा होत नाही. ताई म्हणाल्या ठीक आहे, मग असं करा, तुमच्या आयुष्यात काही छान घटना घडल्या असतील ना, प्रत्येकाच्या आयुष्यात जन्मता दुःख नसतं, कायम दुःख नसतं, ते तुम्ही आठवा. मग त्या म्हणाल्या समजा आता ते मला आठवत नाही, काही काही गोष्टी चांगल्या असतील. मग तिसरा जो ताईने उपाय सांगितला तो अनुभवामृतात पण ताईने तो सांगितला वैचारिक ग्रंथीत, आणि आत्ता तो उपाय खूपच पॉप्युलर होतोय जगात.
ताईने काय सांगितलं, क्षणाक्षणाला जगा. आत्ता ह्या मोमेंटला तुम्ही मंदिरात आलायत ना, सत्संगाला बसलाय, तुम्हाला खूप छान वाटतंय, बरोबर ना? ते म्हणाले हो, मला ह्या क्षणी छान वाटतंय. मग असा प्रत्येक क्षण पकडा. तुम्ही उद्याचा विचार नका करू, पाठी काय झालंय तेही आठवू नका. प्रत्येक क्षणाक्षणाला जगा. तो जो प्रत्येक क्षण तुम्ही पकडाल त्या क्षणात चित्ती असते आणि त्यामुळे प्रत्येक क्षणात आनंद असतो. तो असा तुम्ही उद्याचा विचार केला, पाठचा विचार केला तर तो येणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला जगा. आणि आता मी बघते तर बऱ्याच मोठ्या सेमिनार्स वगैरे पॉवर ऑफ नाव म्हणून येतात, की त्याच्यात ती लोक सांगतात की बी इन प्रेझेंट. खूप हल्ली यायला लागलेत आणि त्याच्यावर बरीच पुस्तकं पण निघाली आहेत पॉवर ऑफ नाववर. हे सगळं त्यांनी 42-43 वर्षांपूर्वी सांगितलं होतं आणि अतिशय सहज सांगितलं होतं की जे आम्हाला काही असं वाटलंच नाही की अरे काहीतरी मोठं आहे. आणि आता बघतो तर त्याला इतकं महत्त्व आलं आहे. तर म्हणजे इतकं ताईंचं त्रिकालदर्शी म्हणा किंवा इतकं पुढचं ताई सगळं सांगत असत की त्याचा खूप आम्हालाही फायदा झाला, तुम्हालाही होतोच आहे. एक ज्या कोणाला सहवास नाही मिळाला त्या लोकांना नेहमी असं वाटतं की अरे आम्हाला सहवास नाही ताईंचा मिळाला. तर त्याच्यावर पण ताईंनी ना एक सांगितलं होतं, सानिध्य आणि सहवास. ताई सहवासाला महत्त्व देत नसत फार, कारण सहवास कसा असतो, आपण गुरूंच्या सहवासात असेपर्यंतच. एकदा तिथून बाहेर गेलो की पुन्हा आपण जसे होतो तसे. ताई म्हणायच्या आम्हाला की ते नर्मदेतले गोटे आहेत, शाळीग्राम नाही अजून झालेले, वेळ लागेल खायला. तर ते सहवास. आणि सानिध्य म्हणजे ज्या क्षणी आपण ताईंची आठवण करतो तेव्हा ताई आपल्याबरोबर असतात. महिमानेश्वरीत पण त्यांनी दिलं आहे, जे वेळी गुरु स्मरावा ते वेळी तो पावे समजावा. तर ते सानिध्य. आणि ताईंना सानिध्य अपेक्षित होतं, सहवास नाही. ताई नेहमी सांगायचे की सानिध्य जेव्हा जास्त होतं गुरुचं, की तुम्ही मनाने गुरूंचा हे करता. आता हे ताईंचे शब्द मी सांगते हां, मी काही त्या लेवलला नाही पोचलेले, नाही तर तुम्हाला वाटेल की तसं नाही आहे. ताईंनी आम्हाला जे सांगितलं ते मी तुमच्यापर्यंत पोचवते. तर तेव्हा ताईंनी सांगितलं होतं की ती सानिध्य मुद्रा तयार होते. तशी एका फोटोत आहे. आता मला तो फोटो कुठचा ना ते मला आठवत नाही आहे मात्र. म्हणजे ते कारण ताईंनी सांगितलं नव्हता की हा फोटोत सानिध्य मुद्रा दिसते, त्या इंदिरा काकूंनी मला सांगितलं होतं. पण आता तो मला खरोखरच आठवत नाही की त्याच्यात ताईंची सानिध्य मुद्रा आहे. 24 तास फक्त गुरु 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 जेव्हा तुमचं ते मनातूनच होतं तर त्यावेळेला ती मुद्रा होते. आणि हे सानिध्य जे गुरूंचं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे सहवासापेक्षा. ताई तशा खूपच प्रेमळ होत्या. त्यामुळे ताईंनी काय केलं की समजा तुमच्या आम्हाला एक प्रश्न विचारला की ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी का लिहिली. आमचं उत्तर होतं की भगवद्गीतेचं मराठी ट्रान्सलेशन, जे जनरली लोक म्हणतात. ताई म्हणाले अजून गुरुभक्ती योग शिकवायचा होता. वाटलं की वा आपण काय छान उत्तर दिलं. ते म्हणाले ठीक आहे, ते माहिती आहे सगळ्यांना, आता मीच तुम्हाला इतकंदा सांगितलं ते तुम्हाला माहिती आहे, अजून का. त्याचं उत्तर नव्हतं. मग तेव्हा ताई म्हणाल्या की ज्ञानदेव हे प्रत्यक्ष परमेश्वराचाच अवतार. त्यांना माहिती आहे की आता पुढे कलियुगात माणसाला किती कठीण प्रसंग येणार आहेत, किती वाईट प्रसंगाला तोंड द्यायचं आहे. आणि ते दुःख निवृत्तीसाठी, दुःख निवृत्ती म्हणजे दुःख दूर व्हावं म्हणून, पुन्हा फॉर इंग्लिश मिडियम स्टुडंट्स, आपल्या आयुष्यातलं दुःख दूर व्हावं म्हणून ज्ञानेश्वरी ज्ञानदेवाने लिहिली. आणि नुसतं दुःख जाऊन चालत नाही, दुःख नाही ह्याचा अर्थ सुख असा होत नाही. सुख मिळावं ह्यासाठी ताईंनी गुरुचरित्राचा बोध आपल्याला करून दिला, बोधेश्वरी लिहिली. तेव्हा ताईंनी सांगितलं की 2 ओव्या ज्ञानेश्वरीच्या आणि 2 ओव्या बोधेश्वरीच्या रोज वाचायच्या. त्यामुळे काय होईल की तुमचं दुःख निवृत्ती होईल आणि सुखप्राप्ती होईल, दोन्ही गोष्टी तुम्हाला होतील. साधारण 17व्या-18व्या वर्षी आपण आगाऊपणा असतोच ना अंगात. मी ताईंना लगेच विचारलं, ताई 5-5 वाचले तर चालतील का, म्हणजे एकदा लवकर दुःख जाऊ दे आणि सुख प्राप्त होऊ दे. तेव्हा ताई म्हणाल्या नाही, गुरुचे शब्द ओलांडायचे नाही. 2 सांगितलंय ना मग 2च करायचं, त्याच्याहून जास्त नाही करायचं. नंतर एक गृहस्थ आले, ते सांगत होते की मला ना ताई, म्हणजे ते भक्त होते बरं का ताईंचे, खूप चांगले भक्त होते. त्यांनी ताईंना सांगितलं ताई मला रोज रात्री ना खूप वाईट स्वप्न पडतात आणि सतत पडतात, ते असे हैराण झालेले. तेव्हा ताई म्हणाल्या की जर एखादा भक्त खरा असेल
तर गुरु त्याला खूप अशा स्वप्नातून त्याच्या सूक्ष्मदेहाला पीडा देऊन त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यातले वाईट प्रसंग काढून टाकतो. त्यामुळे जे तुम्हाला काही वाईट स्वप्न पडतायत तर गुरु तुमचे ते प्रारब्ध भोग मिटवतोय दुसऱ्या रूपाने, की तुम्हाला ते स्वप्नात तुमचा सूक्ष्मदेह हे सगळं भोगतो आणि त्यामुळे तुम्हाला नवीन म्हणजे तुमच्या ह्या देहाला ते भोगायला लागत नाही. तर किती गुरु आपल्यासाठी करतो ते म्हणजे खरंच आपल्याला अकल्पनीय आहे. आपल्याला कळतच नाही की आपल्याला गुरुने काय केलं आहे आपल्यासाठी. आणि ते पण ताईंनी सांगितलं होतं, ज्यावेळी साक्षात्कार होईल त्यावेळेला कळेल की गुरूंनी आपल्यासाठी काय काय त्रास घेतला आहे. तर तसं एक होतं. आता जसं ज्ञानदेवांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, किंवा गुरुचरित्रात एक आहे ना की ते उन्मत्त ब्राह्मण होते आणि शूद्राने काय केलं की त्यांच्याशी वाद घातला गुरुकृपेने. त्याने ते 7 रेघा ओढून, ती सगळ्यांना गोष्ट माहिती आहे त्यामुळे ती काही मी सांगत नाही, पण तसं झालं की त्याने त्या माणसाचं गर्वहरण केलं. असंच गुरुचरित्र मंदिरात घडलं. एक प्रोफेसर होते फिजिक्सचे, तर त्यांचे दुसरे फिजिक्सचे प्रोफेसर, त्यांच्याशी ते चर्चा करताना त्यांनी सांगितलं, तुमच्यापैकी जी लोक चकाल्याला मंदिरात आली असतील तर तुम्ही एक ताईंचा फोटो बघितला असेल, एक 20 वर्ष आधीचा आणि एक 20 वर्षानंतरचा. 20 वर्षानंतरचा जो फोटो आहे त्याच्यात ताई अतिशय तरुण दिसत आहेत. 20 वर्ष आधीच्या फोटो 1960च्या फोटो ताई वयस्क दिसत आहेत, जेव्हा ताईंनी ज्ञानेश्वरीची सुरुवात केली होती प्रवचनांना. आणि त्याची समाप्ती 1980मध्ये जेव्हा झाली त्यावेळी ताईंचा चेहरा खूप तरुण, खूप तेजस्वी दिसतो. तर त्या प्रोफेसरांनी ते सांगितलं त्यांना, त्यांचे जे कोण दुसरे मित्र होते त्यांना. तर ते मित्र त्यांना काय म्हणाले की नाही, त्या उन्हात जात नाहीत ना म्हणून त्या तरुण दिसतात. तर तिथे एक 17-18 वर्षाची मुलगी बसली होती. ताईने विचारलं, काय गं खरं का गं हे? त्यांना काय उत्तर द्यायचं आपण? त्या मुलीने बोलायला सुरुवात केली. तिने इतकं ती क्वांटम फिजिक्स म्हणा, बायोलॉजी, DNA सगळ्या इतक्या ॲडव्हान्स स्टेजला गेली की सूर्यकिरणं शरीरावर नाही पडली तर त्याचे तोटे आणि बाकी सगळं म्हणजे खूप तिने काही काही सांगितलं. 15 मिनटं ती मुलगी बोलत होती. कल्पना करा, 17-18 वर्षाची मुलगी, जस्ट 12वी झालेली, तिला एवढं कुठे क्वांटम फिजिक्स आणि सगळं येणार किंवा बायोलॉजीचं इतकं डिटेलमध्ये, पण ती बरंच बोलली. ते फिजिक्सचे प्रोफेसर खुश झाले, म्हणाले हे मी सांगतो बरं का माझ्या मित्राला. झालं 15 मिनटं तोपर्यंत सत्संग झाला. ताई उठल्या, ताई आत गेल्या ताईंच्या खोलीत. ती मुलगी, इथे मुलींची जी खोली आहे चकाल्याला तिला कन्याकुमारी म्हणतात, ती कन्याकुमारीत आली. बाकीच्या मैत्रिणींनी तिला सांगितलं की अगं तू काय बोललीस, आम्हाला काही कळलं नाही, डोक्यावरून गेलं, जरा सोपं करून सांग. ती म्हणते मी काय बोलले ते मलाच माहिती नाही, मला काही आठवत नाही. आणि त्या मुलीला आज ताब्यात ती काय बोलली काहीही आठवत नाही. ते म्हणजे जसं रेड्याच्या तोंडून वेद वदवले ज्ञानदेवांनी, तसं ताईंनी त्या मुलीच्या तोंडून हे सगळं वदवलं, पण तिला त्यातलं काहीही येत नव्हतं, आठवत नव्हतं. ती ज्यावेळी कन्याकुमारी त्या खोलीत आली ती सगळं विसरली. म्हणजे त्या शूद्राचं झालं ना पाणी पडल्यावर, तसं तिचं झालं. आणि ती अजूनही म्हणते की मला खरंच मी काय बोलले ना एक शब्दही आठवत नाही आहे. म्हणजे हे असं घडलं ताईंचे. म्हणजे हे जे गुरुचरित्र आहे हे सगळं आम्ही प्रत्यक्षात बघितलं. आता वेळ होत आली आपली आणि त्यामुळे आवर्त घेऊया. तर ताई गुरु होऊन नेहमी गुरुला भजत आणि आपल्याला ताईंनी गुरुभक्ती शिकवली. खूप उच्च दर्जाची ताईंची गुरुभक्ती होती. आपण आपल्या परीने जशी होते तशी आपण करतोय गुरुभक्ती. गुरु म्हणजे व्यक्ती नाही तर शक्ती, आणि हे ज्यांना समजत नाही तेच गुरुचं मूर्त रूप विलीन झालं. म्हणजे गुरुने समाधी घेतली की रडत बसतात असं ताई म्हणायच्या. परमपूज्य बाबांनी जेव्हा समाधी घेतली तो रविवार होता, त्यावेळेला ध्यान झालं आणि त्यानंतर आम्ही सगळे समोर बसले होतो आणि आम्हाला ताईंची रिॲक्शन काय, आता आपल्या गुरूंनी समाधी घेतली की प्रत्येकाला आतून कसं वाटत असेल. त्यावेळेला ती अक्कल नव्हती की ताई काही आपल्यासारख्या नाही आहेत, ताई गुरुच आहेत आणि गुरु होऊन गुरुला बसत आहेत, म्हणजे त्या तर व्यक्ती नाहीच आहेत, त्या शक्ती आहेत. त्यावेळी ना ताईंनी एक आम्हाला काही छोटंसं एक भाषण ऐकवलं. ते ऐकवून मी आजचं आपल्या गप्पा गोष्टी समाप्त करते. सद्गुरुनाथ महाराज की जय.